विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्टमधील पार्टनरशिप फायनल अकाउंट्स या चॅप्टरमधील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सेकंड बघूया. तर आज आपण एक्झरसाइजमधील प्रॉब्लेम नंबर 10 पेज नंबर 61 अँड 62 वरील किश्प्रा अँड मनीषा या दोन पार्टनर्सचं उदाहरण घेतलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट समजून घेऊ. आपणास सुरुवातीला सांगितलं आहे किश्प्रा अँड मनीषा आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो. म्हणजेच किश्प्रा आणि मनीषा हे जे दोन भागीदार आहेत त्यांचं नफा तोट्याचं प्रमाण त्यांच्या भांडवलाच्या प्रमाणात कॅपिटलच्या प्रमाणात सांगितलेलं आहे. तर आपण कॅपिटल रेशो कसा विचारात घ्यायचा, तर या ठिकाणी लक्षात घ्या की किश्प्राचं कॅपिटल आहे 90,000 आणि मनीषाचं कॅपिटल आहे 30,000. तर दोघांच्या कॅपिटलची तुलना करायची आणि रेशो प्रमाण विचारात घ्यायचं. किश्प्राचं कॅपिटल आहे 90,000 आणि मनीषाचं कॅपिटल आहे 30,000. तर या ठिकाणी जर आपण निरीक्षण केलं तर त्यांचं प्रमाण लक्षात घ्या सरळ रूप देऊन की दोन्ही अंकांना 3ने भाग जातो. म्हणून या ठिकाणी 90,000 डिवायडेड बाय 3 30,000 अँड 30,000 डिवायडेड बाय 3 10,000 आणि नंतर कॉमन 4 झिरो जे आहे ते कॅन्सल करूया. म्हणजे रेशो राहील 3:1. 3:1 अशा प्रकारे आपण कॅपिटल रेशो विचारात घ्यायचं. नेक्स्ट ट्रायल बॅलन्स या प्रॉब्लेममध्ये 4 कॉलम ट्रायल बॅलन्स दिला आहे. डेबिट आयटम्स सुरुवातीला दिले आहे, क्रेडिट आयटम्स नंतर दिलेले आहे. तर एक एक आयटम बघूया आपण कोणता आयटम कोणत्या ठिकाणी येतो. सन्ड्री डेटर्स असेट, परचेजेस ट्रेडिंग अकाउंट, फर्निचर असेट, प्लांट अँड मशिनरी असेट, वेजेस डायरेक्ट एक्सपेन्स ट्रेडिंग अकाउंट, salaries indirect expense profit and loss account, discount allowed profit and loss account debit, bills receivable asset, carriage outward means carriage on sales profit and loss account, postage indirect expense profit and loss account, sales return. आता या प्रॉब्लेममध्ये आपणास सेल्स रिटर्न्स म्हणजे विकलेला माल परत आलेला आहे. तर सेल जे दिले आहे 1,20,000 क्रेडिट साईड, त्यामधून आपण ट्रेडिंग अकाउंटला मायनस करायचे. नंतर कॅश इन हँड असेट, कॅश ॲट बँक असेट, इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, नंतर ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंट, नंतर ट्रेड एक्सपेन्सेस 1,500, वेअरहाऊस रेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बिल्डिंग असेट. आता या प्रॉब्लेममध्ये विचारात घ्या की ट्रेड एक्सपेन्सेस हा जो आयटम आपणास दिलेला आहे याच्या जोडीला जनरल एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस वगैरे हे आयटम आपणास दिलेले नसल्यामुळे ट्रेड एक्सपेन्स हा आयटम आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घ्यावा. अन्यथा जर जनरल एक्सपेन्सेस किंवा सन्ड्री एक्सपेन्सेस, मिसलिनियस एक्सपेन्सेस हे आयटम जर जोडीला दिलेले असते तर आपण ट्रेड एक्सपेन्सेस हा आयटम ट्रेडिंग अकाउंटला घेतला असता आणि इतर जनरल एक्सपेन्सेस वगैरे हे आयटम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घेतले असते. क्रेडिट साईडचे आयटम बघूया. सेल्स 1,20,000 ट्रेडिंग अकाउंट, त्यातून सेल्स रिटर्न वजा करूया. रेंट रिसिव्ड विचारात घ्यावं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड. सन्ड्री क्रेडिटर्स ही लायबिलिटी. परचेस रिटर्न हे परचेजेसमधून वजा करावे ट्रेडिंग अकाउंटला. परचेजेस 55,000 मायनस परचेस रिटर्न 1,000, आउटर कॉलम 54,000. नेक्स्ट डिस्काउंट हा बघा दोन्ही साईडला दिलेला आहे, क्रेडिटला देखील आणि डेबिटला देखील. डेबिटला जो आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला विचारात घ्यावा टू डिस्काउंट अलाउड, आणि क्रेडिटला जो दिला आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय डिस्काउंट रिसिव्ड म्हणून विचारात घ्यावा, नोंदवावा. बिल्स पेबल ही लायबिलिटी. पार्टनर्स कॅपिटल हे कॅपिटल किश्प्रा 90,000 आणि मनीषा 30,000. नेक्स्ट करंट अकाउंट. आता या प्रॉब्लेममध्ये आपणास कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट्स हे दोन्ही दिलेले असल्यामुळे
आपण ही कॅपिटलची फिक्स मेथड समजावी आणि कॅपिटल जे दिलेलं असेल पार्टनर्सचं ते डायरेक्ट आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला नोंदवावे आणि करंट अकाउंट स्वतंत्र करंट अकाउंट उघडावे. आणि आता या प्रॉब्लेममध्ये पार्टनर्स करंट अकाउंटचा बॅलन्स क्रेडिट साईडला दिलेला आहे, म्हणून करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून हा क्रेडिट साईडला क्रेडिट बॅलन्स नोंदवावा. सपोज एखाद्या पार्टनरचा करंट अकाउंटचा बॅलन्स क्रेडिटला देतात आणि एखाद्या पार्टनरचा डेबिट साईडला करंट अकाउंट बॅलन्स देतात. डेबिटला जो बॅलन्स दिला असेल त्याला करंट अकाउंटचा डेबिट बॅलन्स समजावा आणि तो करंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून नोंदवावा. अशा प्रकारे या ट्रायल बॅलन्समध्ये कोणते आयटम दिलेले आयटम कोणत्या ठिकाणी येतात याचा आपण विचार केला. त्यानंतर ॲडजस्टमेंट बघूया. कॉमन ॲडजस्टमेंट प्रत्येक प्रॉब्लेममध्ये असते, ती म्हणजेच क्लोजिंग स्टॉक. म्हणून इथे दिला आपणास स्टॉक ऑन 31 मार्च 19 वाज ₹37,000. मग हा क्लोजिंग स्टॉक असून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला 1 इफेक्ट अँड सेकंड इफेक्ट ऑन असेट साईड क्लोजिंग स्टॉक. सेल्स इन्क्लूड्स सेल्स ऑफ मशिनरी ऑफ ₹2,000 विच इज सोल्ड ऑन 1 एप्रिल 18. आता या प्रॉब्लेममध्ये विचारात घ्या की सेल्स जे आपणास टोटल 1,20,000 दिलेले आहे त्यामध्ये 2,000 सेल्स असे आहेत की मशिनरी 2,000ची सोल्ड केलेली आहे आणि 1 एप्रिल 18ला आणि त्याची नोंद सेल्समध्ये झालेली आहे. म्हणून ही या ॲडजस्टमेंटचा आपण काय परिणाम करायचा, तर प्रथमतः सेल्सच्या रकमेतून सेल ऑफ मशिनरी 2,000 मायनस करावे आणि त्याचप्रमाणे बॅलन्स शीटच्या असेट साईडला जी प्लांट अँड मशिनरी टोटल 60,000 दिलेली आहे त्या रकमेतून ₹2,000 हे सेल ऑफ मशिनरी म्हणून मायनस करावे आणि नंतर मशिनरीवरती डेप्रिशिएशन आकारावे. डेप्रिशिएशन कसं असावं हे पुढे मी तुम्हाला समजून देतो. नंतर डेप्रिशिएशन ऑन फिक्स असेट ॲट द रेट ऑफ 5%. आता डेप्रिशिएशन आपणास चार्ज करायला सांगितलं आहे. पर्टिक्युलर असेटचं नाव घेतलेलं नाही, परंतु फिक्स असेटवर सांगितलेलं आहे. डेप्रिशिएशन केव्हाही फिक्स असेटवर चार्ज केले जाते. म्हणून या प्रॉब्लेममध्ये फिक्स असेट कोणकोणते आहे, तर प्लांट अँड मशिनरी आणि फर्निचर त्याचप्रमाणे बिल्डिंग अशा 3 फिक्स असेट आपणास दिलेल्या आहेत. म्हणून तिन्ही असेटवर आपण डेप्रिशिएशन आकारून मायनस करावं आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला नोंदवावं. फोर्थ ॲडजस्टमेंट दिली आपणास की ईच पार्टनर इज एंटायटल टू गेट कमिशन ॲट 1% ऑफ ग्रॉस प्रॉफिट अँड इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5%. मग कमिशन आकारण्यास सांगितलेलं आहे आपणास पार्टनरला द्यायचं आहे 1% आणि कशावरती ऑफ ग्रॉस प्रॉफिट. तर ही कमिशन आकारण्याची चार्ज करण्याची ॲडजस्टमेंट आपण ग्रॉस प्रॉफिट शोधल्यानंतर ही ॲडजस्टमेंट शेवटी सोडवावी. नंतर नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करायचा. इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5% पर annum. आता ज्यावेळेस करंट अकाउंट आपणास दिलेलं असेल तेव्हा आपण सर्वप्रथम कॅपिटलच्या रकमेवर इंटरेस्ट चार्ज करावं आणि त्याचा इफेक्ट करताना पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल करावा आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू पार्टनर्स करंट अकाउंट इंटरेस्ट ऑन कॅपिटल दोन्ही पार्टनरच्या कमिशनची नोंद करावी. नंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस 200 अँड सॅलरीज 500. मग ह्या प्रॉब्लेममध्ये आपणास आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आकारण्यास सांगितलेले आहे. तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा इफेक्ट काय करायचा, तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा इफेक्ट जो आयटम आपणास आउटस्टँडिंग सांगितला असेल, उदाहरणार्थ वेजेसमध्ये आउटस्टँडिंग अमाऊंट मिळवावी. तसंच सॅलरीज ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला टू सॅलरीजच्या अमाऊंटमध्ये आउटस्टँडिंग सॅलरीज ₹500 मिळवावे आणि सेकंड इफेक्ट लायब्ररी साईडला टू आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणून वेजेस आणि सॅलरीज नोंदवावे. लास्ट ॲडजस्टमेंट दिली आपणास क्रिएट प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स 3% ऑन सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्सवरती आपणास 3% RDD सांगितलेलं आहे. डेटर्सच्या अमाऊंटवरती 3% रक्कम आकारणी करावी आणि हा RDD न्यू समजून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला नोंदवावा.
तर आपण ॲडजस्टमेंट आणि आयटमचा विचार केलेला आहे. तर आता क्रमाने आपण एक एक ॲडजस्टमेंटची प्रथमतः नोंद करून घेऊया. तर सर्वप्रथम आपणास ॲडजस्टमेंट पहिली सांगितली आहे ती म्हणजे स्टॉक ऑन 31 मार्च 19 वाज ॲट ₹37,000. तर त्याचा फर्स्ट इफेक्ट होणार ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक 37,000 आणि सेकंड इफेक्ट त्याचा होईल तो म्हणजेच बॅलन्स शीटच्या असेट साईडला क्लोजिंग स्टॉक 37,000 क्लोजिंग स्टॉक 37,000. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आपण विचारात घेऊया. ती ॲडजस्टमेंट आपणास दिलेली आहे की सेल्स इन्क्लूड सेल ऑफ मशिनरी 2000 विच इज सोल्ड ऑन 1 एप्रिल 18 की सेल्समध्ये 2,000 रुपयाचा असा समावेश आहे की ती मशिनरी सोल्ड केलेली आहे. म्हणून आपण सर्वप्रथम सेल्स 1,20,000 दिलेले आहे आणि त्यातून लेस सेल ऑफ मशिनरी 2,000 मायनस केलेले आहेत आणि मग बॅलन्स शिल्लक राहिलेलं आहे 1,18,000. अशा प्रकारे सेलच्या रकमेतून सेल ऑफ मशिनरी अमाऊंट मायनस डिडक्ट करावी. नंतर सेकंड इफेक्ट होणार तो म्हणजेच बॅलन्स शीटच्या असेट साईडला प्लांट अँड मशिनरी 60,000 मायनस सोल्ड 2,000 बॅलन्स रिमेन कॉन्स्टंट 58,000. मग आपणास या प्रॉब्लेममध्ये मग डेप्रिशिएशन चार्ज करायला सांगितलेलं आहे की डेप्रिशिएशन 5%. मग 5% डेप्रिसिएशन हे येणार 58,000 रकमेवरती 2,900. बॅलन्स शिल्लक राहणार 55,100. नंतर आपणास इतरही फिक्स असेटवर डेप्रिशिएशन आकारण्यास सांगितलेलं आहे. तर डेप्रिशिएशन बिल्डिंगच्या रकमेवरती चार्ज करायचं आहे. सर्वप्रथम मशिनरीवरती आपण बघूया. इथे कॅल्क्युलेशन वर्किंग नोटमध्ये करून दाखवलेलं आहे मी. डेप्रिशिएशन ऑन मशिनरी 5%, 58,000 मल्टिप्लाइड बाय 5/100 इज इक्वल टू 2,900. नंतर बिल्डिंगची अमाऊंट आहे 20,000 आणि 5% डेप्रिशिएशन इज इक्वल टू 20,000 मल्टिप्लाइड बाय 5/100 इज इक्वल टू 1,000. नंतर पुन्हा यानंतर आपणास डेप्रिशिएशन पुन्हा पुढच्या फिक्स असेटवर सांगितलेली आहे ती म्हणजे फर्निचरची अमाऊंट आपणास दिलेली आहे 38,500 आणि त्यावरती 5% डेप्रिशिएशन येणार 1,925. मग बॅलन्स शीटला बघा की बिल्डिंग 20,000 मायनस डेप्रिशिएशन 5% 1,000 आउटर कॉलम 19,000. नंतर फर्निचर 38,500 आणि मायनस डेप्रिशिएशन 1,900 बॅलन्स 36,575. अशा प्रकारे डेप्रिशिएशनची अमाऊंट दिलेल्या पर्सेंटेजनुसार चार्ज करून आपण ती रक्कम काय करावी मायनस करावी. नंतर सेकंड इफेक्ट करायचा तो म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिशिएशन बिल्डिंग 1,000 मशिनरी 2,900 आणि फर्निचर 1,925. टोटल कम्स टू 5,825. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आपणास दिलेली आहे ती म्हणजेच ईच पार्टनर एंटायटल टू गेट कमिशन ॲट 1% ऑन ग्रॉस प्रॉफिट. ही ॲडजस्टमेंट आपण ग्रॉस प्रॉफिट काढल्यानंतर सोडूया. नेक्स्ट अँड इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5% पर ॲनम. मग कॅपिटलवरती इंटरेस्ट आपणास सांगितलेला आहे 5%. आता इंटरेस्ट चार्ज करताना कॅपिटलच्या रकमेवरती इंटरेस्ट चार्ज करावा. मग कशी प्राच कॅपिटल आहे 90,000 आणि 5% इंटरेस्ट आलं ते म्हणजेच 4,500. नेक्स्ट मनीषा 30,000 मल्टिप्लाइड बाय 5/100 इज इक्वल टू 1,500. अशा प्रकारे आपण इंटरेस्ट चार्ज करावं. इंटरेस्टची नोंद करताना या प्रॉब्लेममध्ये कॅपिटलची फिक्स कॅपिटल मेथड असल्यामुळे करंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहूया की बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 4,500 अँड मनीषाचं इंटरेस्ट आहे 1,500. आणि सेकंड इफेक्ट होणार तो म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू पार्टनर्स करंट अकाउंट इंटरेस्ट ऑन कॅपिटल कशिप्रा 4,500 आणि मनीषा 1,500. टोटल कम्स टू 6,000.
अशा प्रकारे आपण इंटरेस्ट चार्ज करताना कॅपिटलच्या अमाऊंटवर इंटरेस्ट चार्ज करावं, मात्र पोस्टिंग करताना करंट अकाउंटच्या क्रेडिटला आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्टिंग करावे. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, वेजेस आणि सॅलरीज सांगितले. मग सर्वप्रथम आपण वेजेस विचारात घेऊया. वेजेस ट्रेडिंग अकाउंटला येतात, डायरेक्ट एक्सपेन्स असल्यामुळे. आपणास ट्रायल बॅलन्समध्ये वेजेस दिलेले आहे 800 आणि आउटस्टँडिंग वेजेस ॲडजस्टमेंटमध्ये सांगितले 200. ते ॲड केल्यानंतर टोटल येते 1000. नंतर पुन्हा आपणास आउटस्टँडिंग सॅलरीज सांगितलेली आहे. तर आउटस्टँडिंग सॅलरीजमध्ये सॅलरीज ट्रायल बॅलन्समध्ये आपणास 3500 दिले, ती नोंदवूया आपण. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू सॅलरीज 3500 प्लस आउटस्टँडिंग 500, टोटल कम्स टू 4000 आउटर कॉलम. अशा प्रकारे फर्स्ट इफेक्ट सॅलरीज आणि वेजेसमध्ये ही अमाऊंट आपण ॲड केलेली आहे. नेक्स्ट इफेक्ट होणार तो म्हणजेच बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग वेजेस एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस ₹200 अँड सॅलरीज ₹500 आणि टोटल आउटर कॉलम 700. नेक्स्ट ॲडजस्टमेंट क्रिएट प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स 3% ऑन सन्ड्री डेटर्स. मग डेटर्सचा अमाऊंट दिलेला आहे आपल्याला 28,000 आणि त्यावर 3% RDD चार्ज होणार. तर RDD आपण वर्किंग नोटमध्ये चार्ज केलेला आहे. RDD 3%, RDD 28,000 मल्टिप्लाइड बाय 3/100 इज इक्वल टू 840. RDD हा चार्ज झालेला आहे 840. मग आपण डेटर्सच्या रकमेमधून म्हणजे सन्ड्री डेटर्स 28,000 मायनस RDD 840 आणि बॅलन्स शिल्लक राहिलेला आहे 27,160. तर अशा प्रकारे RDDची अमाऊंट ही आपण वजा केलेली आहे डेटरच्या रकमेमधून. आणि सेकंड इफेक्ट हा करणार तो म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 2 RDD न्यू विचारात घ्यावे. 2 RDD न्यू 840. आता या ठिकाणी इतर बॅड डेस वगैरे हे काही न दिलेले असल्यामुळे आपण 2 RDD न्यू डायरेक्ट पोस्टिंग केलेली आहे. अशा प्रकारे आपण या ॲडजस्टमेंट सोडून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग क्रमाने ज्या आयटेमवर ॲडजस्टमेंट दिलेल्या नसतील त्या आयटेम आपण क्रमाने नोंदवून घ्यावेत. तर मग आपण बघूया आता की सन्ड्री डेटर्स ॲडजस्टमेंटमध्ये आलेला आयटेम. पुढचा आयटेम दिला आहे आपल्याला पर्चेसेस दिलेले आहे 55,000 आणि ट्रायल बॅलन्समध्ये क्रेडिट साईडला आपणास परचेस रिटर्न 1000 दिलेले असल्यामुळे ते आपण वजा केलेले आहेत की परचेजेस मायनस परचेस रिटर्न 55,000 मायनस 1000 इज इक्वल टू 54,000. नेक्स्ट आयटेम दिलेला आहे आपणास फर्निचर आपण ॲडजस्टमेंटमध्ये घेतलेलं आहे. प्लांट अँड मशिनरी ॲडजस्टमेंटमध्ये घेतलेलं आहे. वेजेस ॲडजस्टमेंटमध्ये घेतलेलं आहे आणि सॅलरीज देखील ॲडजस्टमेंटमध्ये घेतलेलं आहे. नंतर डिस्काउंट आता डेबिट बॅलन्स जो दिलेला आहे 800 तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डिस्काउंट अलाउड 800. त्यानंतर आपणास ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला डिस्काउंट रिसिव्ड देखील आयटेम 500 दिलेला आहे, म्हणून आपण नोंद केलेली या ठिकाणी डिस्काउंट रिसिव्ड 500 क्रेडिट साईडला. नंतर नेक्स्ट आयटेम दिला आहे बिल्स रिसिवेबल. आता बिल्स रिसिवेबल ही असेट आहे. बिल्स रिसिवेबल असेट 4000 म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला बिल्स रिसिवेबल 4000 ही नोंद केली आपण. नंतर कॅरेज आउटवर्ड म्हणजेच कॅरेज ऑन परचेजेस. कॅरेज आउटवर्ड हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला नोंदवावे. नंतर पोस्टेज हा देखील इनडायरेक्ट एक्सपेन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर सेल्स रिटर्न. आता सेल्स रिटर्न हा आयटेम जो आहे तो सेल्समधून वजा करावा. त्याआधी क्रमाने बघूया. बाय सेल्स 1,20,000 आणि सेल ऑफ मशिनरी 2000 मायनस केल्यानंतर 1,18,000 आणि नंतर सेल्स रिटर्न अमाऊंट 500. आउटर कॉलम बॅलन्स रिमेन 1,17,500. नंतरचा आयटम दिला आपणास कॅश इन हँड आणि कॅश ॲड बँक. कॅश इन हँड दिलेले आपणास 4000 आणि नंतर कॅश ॲड बँक दिलेले आहे 47,000. नंतर नेक्स्ट आयटम इन्शुरन्स हा आयटम इनडायरेक्ट एक्सपेन्स म्हणून
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. नंतर ओपनिंग स्टॉक हा ट्रेडिंग अकाउंटचा फर्स्ट आयटेम 17,800. नंतर ट्रेड एक्सपेन्सेसच्या बाबतीत आधी सांगितल्याप्रमाणे की ट्रेड एक्सपेन्सेसच्या जोडीला जनरल रिझर्व्ह वगैरे इतर आयटेम दिलेलं नसल्यामुळे ट्रेड एक्सपेन्स हा आयटेम आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला विचारात घ्यावा. नंतर वेअर हाऊस रेंट, गोडाऊनचा माल साठवण्यासाठी जे गोडाऊन वापरलं जातं त्याचं भाडं 2,500 हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. नेक्स्ट आयटम जाहिरात खर्च, ॲडव्हर्टाइजमेंट 1,000. नंतर बिल्डिंग ही असेट घेतलेली आहे ॲडजस्टमेंटमध्ये. नंतर राहिलेले ट्रायल बॅलन्समधील क्रेडिट आयटम विचारात घेऊया. सेल्सचा आयटम घेतलेला आहे. नंतर रेंट रिसिव्ड, क्रेडिट साईडला रेंट दिलेलं असल्यामुळे तो रेंट रिसिव्ड हा आयटम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला 1,800. नंतर सन्ड्री क्रेडिटर्स हा आयटम बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला 38,500. नंतरचा आयटम परचेस रिटर्न आपण विचारात घेतलेला आहे, परचेसेसमधून मायनस केलेलं आहे. नंतर डिस्काउंट रिसिव्ड विचारात घेतला आहे. नंतर बिल्स पेबल ही लायबिलिटी विचारात घ्यावी म्हणून बिल्स पेबल लायबिलिटी साईडला बिल्स पेबल 9,000. अशा प्रकारे सर्व आयटम आणि ॲडजस्टमेंटच्या नोंदी केल्या. मात्र ॲडजस्टमेंटमध्ये एक ॲडजस्टमेंट आपणास पार्टनर्स कमिशन ग्रॉस प्रॉफिटवर अलाउड करण्यास सांगितलेलं आहे. ही ॲडजस्टमेंट आपण ग्रॉस प्रॉफिट शोधल्यानंतर विचारात घेऊ. मग ट्रेडिंग अकाउंट प्रथमतः क्लोज करावा. क्रेडिट साईडची बेरीज या प्रॉब्लेममध्ये जास्त आहे. क्रेडिट साईडची बेरीज आहे ती म्हणजे 1,54,500 आणि एक्सपेन्सेस बेरीज केल्यानंतर डिफरन्स जर आपण काढला तर तो आला आहे 81,700. म्हणून टू ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा ट्रेडिंग अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स 81,700 असून तो ग्रॉस प्रॉफिट समजावा. म्हणून सेकंड इफेक्ट करणारा आपण तो म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर फ्रॉम ट्रेडिंग अकाउंट 81,700. ग्रॉस प्रॉफिट नोंदवल्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला नोंदवल्यानंतर आपणास पार्टनरला कमिशन अलाउडची ॲडजस्टमेंट दिली आहे. म्हणून आपण प्रथमतः वर्किंग नोट करूया की 1% कमिशन ऑन ग्रॉस प्रॉफिट. आता दोन्ही पार्टनरला दिलं आहे म्हणून ईच पर्टिक्युलर पार्टनरचं कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा एकच कॅल्क्युलेशन करू आपण ईच पार्टनर म्हणून टोटल ग्रॉस प्रॉफिट आहे 81,700 मल्टिप्लाइड बाय 1/100 मीन्स 1%. आता 1% हे येणार ते म्हणजेच किती तर 817. म्हणून आता या कमिशनची नोंद आपण काय करणार तर करंट अकाउंटच्या क्रेडिटला फिक्स मेथड असल्यामुळे बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इन ब्रॅकेट कमिशन टू पार्टनर 817 दोन्ही पार्टनरला. नंतर पुढचा इफेक्ट करणार आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला डायरेक्ट नोंद करूया. टू कमिशन टू किश्प्रा 870 अँड टू कमिशन टू मनीषा 817 असंही लिहू शकतो आपण की टू पार्टनर्स करंट अकाउंट इन ब्रॅकेट कमिशन टू पार्टनर नंतर किश्पा आणि मनीषा इनर कॉलम घेऊन आउटर कॉलम. त्यापेक्षा सोयीस्कर या पद्धतीने नोंद करूया आपण टू कमिशन टू किश्पा अँड टू कमिशन टू मनीषा 817. अशा प्रकारे ॲडजस्टमेंट देखील आपण कव्हर केलेले आहे. आता लास्ट स्टेज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करावं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड जास्त असल्यास क्रेडिट बॅलन्स हा डेबिटला टू पार्टनर्स करंट अकाउंट नेट प्रॉफिट म्हणून नोंदवावा. डेबिट साईड जास्त असल्यास डेबिट अमाऊंट जास्त असल्यास डिफरन्स जो येईल तो डेबिट बॅलन्स म्हणजेच नेट लॉस. मग या प्रॉब्लेममध्ये नेट प्रॉफिट आलेलं आहे टोटल 56,401. आता हा नेट प्रॉफिट आपण दोन्ही पार्टनरला त्यांच्या कॅपिटल रेशोमध्ये म्हणजे 3:1 मध्ये डिव्हाइड करावा. क्रिस्पा शेअर विचारात घेऊ आपण 56,401 मल्टिप्लाइड बाय 3/4. प्रथमतः आपण 4 ने डिव्हाइड केल्यानंतर या ठिकाणी कॅल्क्युलेशन येणार 14,100.25 आणि मग पुन्हा 3 ने मल्टिप्लाइड केलं तर या ठिकाणी 42,300.75 हा फ्रॅक्शन फिगर आहे. याला राऊंड ऑफ करावं. राऊंड ऑफ करताना इथे पॉईंट नंतर
50 किंवा अबव असेल तर त्या ठिकाणी 1 रुपये ॲड करावं, म्हणजेच त्या ठिकाणी 42,301 घेतलं आपण. पुन्हा मनीषा शेअर इज इक्वल टू 56,401 मल्टिप्लाइड बाय 1/4 इज इक्वल टू 14,125 आणि मल्टिप्लाइड बाय 1. मग या ठिकाणी हे फ्रॅक्शन फिगर आलेलं आहे 14,100.25. मग याला राऊंड अप करताना हा 50 बिलो असल्यामुळे आपण असलेला जी अमाऊंट असेल सुरुवातीची ती आहे तेवढीच ठेवायची, म्हणजेच 14,100. मग अशा प्रकारे हा नेट प्रॉफिट आपण डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. नेट प्रॉफिटची नोंद करणार टू पार्टनर्स करंट अकाउंट इन ब्रॅकेट नेट प्रॉफिट किश्पा 42,301 अँड मनीषा 14,100, टोटल 56,401. मग हा जो नेट प्रॉफिट आलेला आहे तो आपण करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला नोंदवावा. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नेट प्रॉफिट 42,301 अँड 14,100. आणि नंतर मग पार्टनर्स कॅपिटल अकाउंटची आपण बेरीज करावी, करंट अकाउंटची क्रेडिट साईडची बेरीज करावी. 52,680, मनीषा 19,417. आता डेबिट साईडला कोणताही आयटेम नसल्यामुळे, कोणतीही अमाऊंट नसल्यामुळे क्रेडिट टोटल जी आहे तीच बॅलन्स येणार. बॅलन्स कॅरीड डाऊन 52,618 अँड मनीषा 19,417. आणि मग हा जो करंट अकाउंटचा बॅलन्स आहे तो करंट अकाउंटचा बॅलन्स आपण पार्टनर्स करंट अकाउंट म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला नोंदवावा. पार्टनर्स करंट अकाउंट कशिप्रा 52,618 अँड मनीषा 19,417. पुन्हा एक महत्त्वाची बाब लक्षात घ्या, काही वेळेस एखाद्या प्रॉब्लेममध्ये एका पार्टनरचा क्रेडिट बॅलन्स जास्त असतो म्हणून टू बॅलन्स सी डी हा करंट अकाउंट म्हणून लायबिलिटी साईडला नोंदवावा. या उलट एखाद्या पार्टनरचा जी डेबिट साईड जास्त असते म्हणजे तो डेबिट बॅलन्स असतो, इथे क्रेडिटला बाय बॅलन्स सी डी लिहावं आणि जो बॅलन्स आलेला असेल तो बॅलन्स शीटच्या असेट साईडला नोंदवावा पार्टनर्स करंट अकाउंट म्हणून. तर अशा प्रकारे आपण ॲडजस्टमेंट आणि आयटेमच्या नोंदी केल्यानंतर ग्रॉस प्रॉफिट काढला, नंतर करंट पार्टनर्स कमिशन नोंदवलं आणि नंतर नेट प्रॉफिट काढून हा तो करंट अकाउंटला नोंदवला आणि करंट अकाउंटचा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला नोंदवला. अशा प्रकारे सर्व नोंदी झाल्यानंतर बॅलन्स शीटची टोटल करावी, ती टॅली झाली म्हणजे आपलं उदाहरण बरोबर आहे. या ठिकाणी बॅलन्स शीट टोटल आहे 2,40,235. दोन्ही साईडची बेरीज सारखी, उदाहरण बरोबर. धन्यवाद. उदाहरण समजून घ्या. आपणास हा व्हिडिओ आवडल्यास याला लाईक करा आणि इतर विद्यार्थ्यांसाठी सबस्क्राईब करून त्यांना फॉरवर्ड करा, शेअर करा. ओके, धन्यवाद.